पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या 9 महिन्यात कोसळणे ही खरं तर एक अत्यंत दुर्दैवी बाब. महाराजांचा पुतळा कोसळण्याची ही बहुधा इतिहासातली पहिलीच घटना असेल. त्यानिमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पुतळा कोसळण्याच्या काही दिवस अगोदर तिथल्या स्थानिक लोकांनी आणि काही पर्यटकांनी महाराजांच्या पुतळ्याबद्दल काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि तक्रारी सुद्धा केल्या होत्या, पण त्याला फारसं गंभीर घेतलं गेलं नाही असं सुद्धा आता बोललं जातंय. पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या नट बोल्टला गंज चढला असल्याच्या तक्रारी स्थानिक लोकांनी केल्या असं सुद्धा म्हटलं जातंय. याशिवाय इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी 3-4 फेब्रुवारी 2023च्या दरम्यान महाराजांच्या या पुतळ्याला भेट दिली तेव्हा सुद्धा त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली होती. ते असं म्हणतात, मी 3-4 फेब्रुवारी 2024ला या पुतळ्याला भेट दिली होती आणि त्यावेळीही हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही, हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते. खरं तर 4 डिसेंबर 2023 रोजीच जेव्हा या पुतळ्याचं अनावरण झालं तेव्हाच इंद्रजित सावंत यांनी सविस्तर काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या होत्या. हा पुतळा आणि यातील महाराजांचा चेहरा, यातून महाराजांचं यथार्थ दर्शन घडत नाही आणि त्याची उभारणी सुद्धा मजबूत वाटत नाही असं मत त्यांनी तेव्हाच व्यक्त केलं होतं आणि तेव्हाची ती पोस्ट आता पुतळा कोसळल्यानंतर बऱ्यापैकी व्हायरल होत आहे. ते म्हणाले होते की राजकोटावर माननीय मोदी साहेबांनी ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले ते शिल्प पाहिल्यानंतर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून शिवाजी महाराजांचा सन्मान करायचा आहे की घाई गडबडीत कार्यक्रम उरकून घ्यायचा आणि त्यासाठी हे शिल्प बसवलेले आहे हे समजत नाही. ज्या पद्धतीचे शिवाजी महाराजांचे शिल्प या ठिकाणी बसवलेले आहे, हे शिल्प बसवताना महाराष्ट्र शासनाची शिल्पकारांची समिती असते. ही समिती शिल्पकलेच्या दृष्टीने या सार्वजनिक स्मारक शिल्पाचे परीक्षण करते, प्रसंगी शिल्पकारांना मार्गदर्शन करते आणि मगच त्या शिल्पाला मान्यता देते. त्या समितीने असा कुठला अभ्यास केला आहे का, असा प्रश्न पडावा अशाच पद्धतीचं शिल्प आहे. यावरून काही बाबी स्पष्ट होतात, त्या म्हणजे राजकीय उद्देश समोर ठेवूनच पुतळ्याचं काम घाई गडबडीने व्यवस्थित प्रक्रिया पार न करता केलं गेलं. दुसरं म्हणजे एवढ्या मोठ्या शिल्पाचं काम हे अगदी नवख्या आणि ज्यांना अशा मोठ्या कामाचा अनुभव देखील नसताना कशामुळे देण्यात आलं, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. खरं तर महाराष्ट्रात अनेक उच्च दर्जाचे आणि अनुभवी शिल्पकार असताना अशावेळी त्यांना विश्वासात का नाही घेण्यात आलं, असे अनेक प्रश्न आता फक्त प्रश्नच बनून राहत आहेत. खरं तर महाराजांचे पुतळे नकोय, तर महाराजांचा जो दगदगीत आणि जिवंत वारसा म्हणजे महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत, त्यांना व्यवस्थित केलं जावं, त्यांना सन्मानानं जपलं जावं, योग्य निधी त्यासाठी खर्च केला जावा, त्यांचं संवर्धन केलं जावं, हीच माझ्यासकट सर्वसामान्य शिवभक्ताची अपेक्षा. कारण महाराजांनी उभं हयातभर रयतेसाठी काम केलं, दिखाव्यासाठी नाही. आणि म्हणूनच आजही त्यांच्या पुतळ्यापेक्षा त्यांच्या विचारांची, कृतीची आणि रयतेच्या राज्याची गरज इथल्या व्यवस्थेला आहे.